नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील संयुक्त भांडवली संस्था हे प्रकरण आपण अभ्यासतो आहोत. यापूर्वी संयुक्त भांडवली संस्था की जिला कृत्रिम व्यक्ती म्हणून ओळखलं जातं, कायद्याने निर्माण केलेली व्यवसाय संस्था की जिला संयुक्त भांडवली संस्था प्रमंडळ किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणून ओळखलं जातं, ह्याच कंपनीचे प्रकार आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत. कंपनीचे प्रकार अभ्यासत असताना साधारणतः स्थापनेच्या आधारावरती, मालकीच्या आधारावर, जबाबदारीच्या आधारावर, नियंत्रणाच्या आधारावर आणि इतर प्रकार की जे आपण या कंपनीचे अभ्यासणार आहोत. चला तर सुरुवातीचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. स्थापनेच्या आधारावर कंपनीचा प्रकार. स्थापनेच्या आधारावर कंपनीचे दोन प्रकार यामध्ये पडतात. ज्या कंपनीची स्थापना लोकसभा अथवा विधानसभेत स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्या कंपनीस वैधानिक कंपनी किंवा विशेष कायद्याने स्थापन केलेली कंपनी असे म्हणतात. म्हणजे वैधानिक कंपनी म्हणजे की लोकसभा आणि विधानसभेमध्ये स्वतंत्र कायदा संमत करून केलेली कंपनी. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन ट्रस्ट किंवा युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, आयरिमा महामंडळ याच आपण पद्धतीने ज्या कंपनी आहेत की ज्याला वैधानिक कंपनी म्हणून लक्षात घेतात. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया की ज्या लोकसभा किंवा विधानसभेमध्ये स्वतंत्र कायदा संमत करून स्थापन केलेल्या कंपन्या किंवा व्यवसाय आपण यामध्ये लक्षात घेऊ शकता. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया हे काय आहेत की बँकिंग क्षेत्रामधल्या कंपनी आहेत किंवा आयरिमा महामंडळ की ज्याला विमा क्षेत्रातील कंपनी म्हणून तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे नोंदणी वैधानिक कंपनी म्हणजे काय की थोडक्यामध्ये स्थापनेच्या आधारावरती स्थापन केलेला प्रकार की जो लोकसभा किंवा विधानसभेमध्ये स्वतंत्र कायदा संमत करून स्थापन केला जाणारा प्रकार. दुसरा प्रकार आहे की नोंदणीकृत कंपनी. ज्या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 2013 किंवा अगोदरच्या कायद्यानुसार झालेली आहे अशी कंपनी होय. कंपनी कायदा 2013 पूर्वी कुठला कायदा होता? कंपनी कायदा 1956 होता. कंपनी कायदा 2013 किंवा कंपनी कायदा 1956 नुसार स्थापन झालेली कंपनी की जिला कंपनी किंवा संयुक्त स्कंद प्रमाण म्हणून लक्षात घ्यायचे. म्हणून नोंदणीकृत कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 2013 किंवा अगोदरच्या कायद्यानुसार झालेली आहे अशी कंपनी होय. हा झाला कंपनीच्या स्थापनेनुसार दोन प्रकार. कंपनीच्या स्थापनेनुसार दोन प्रकार की ज्यामध्ये वैधानिक कंपनी आणि नोंदणीकृत कंपनी. त्यानंतर कंपनीचा दुसरा प्रकार जर आपण अभ्यासला की मालकीच्या आधारावर कंपनीचा प्रकार. त्यातला पहिला प्रकार आहे की खाजगी कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 68 नुसार खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचं वसूल भागभांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केलं जाते आणि जिच्या नियमावलीमध्ये खालील अटी नमूद केलेल्या असतात. मग आता खालील अटी कुठल्या नमूद केलेल्या असतात की भागधारकांना त्यांचे भाग सहजरित्या हस्तांतर करता येत नाहीत. म्हणजे खाजगी कंपनीमध्ये जर आपण बघितलं तर खाजगी कंपनीमध्ये भागधारकांना आपले भाग सहजरित्या हस्तांतरित करता येत नाहीत. खाजगी कंपनीकरिता सभासद संख्या ही किमान 2 आणि जास्तीत जास्त 200 इतकी कायद्याने निर्धारित केलेली आहे. म्हणजे खाजगी कंपनीमध्ये किमान 2 सभासद आवश्यक असतात आणि जास्तीत जास्त 200 सभासद या प्रकारची मर्यादा घालून देण्यात आली आहे. खाजगी कंपनी आपल्या भागांची किंवा प्रतिभूतींची विक्री माहितीपत्रक प्रसिद्ध करून किंवा सर्वसामान्य जनतेला आवाहन करून सार्वजनिकरित्या करू शकत नाही. म्हणजे खाजगी कंपनी जर असेल तर खाजगी कंपनी आपल्या भागांची किंवा प्रतिभूती म्हणजे सिक्युरिटीजमध्ये सर्वांचा समावेश होतो. सिक्युरिटीज म्हणजे काय, प्रतिभूती म्हणजे काय, भाग, कर्जरोखे, ठेवी किंवा बॉन्ड्स हे सर्व जे काय असतील हे सर्व घटक आहेत की जे भांडवल कंपनीला उपलब्ध करून देतात. या सर्व प्रतिभूतींचा समावेश किंवा यांना आपण सर्वांना एक कलेक्टिव्हली सिक्युरिटीज म्हणून लक्षात घेतो. म्हणून खाजगी कंपनी आपल्या भागाची किंवा प्रतिभूतींची विक्री माहितीपत्रक प्रसिद्ध करून किंवा आम जनतेला किंवा सर्वसामान्य जनतेला आवाहन करून सार्वजनिकरित्या करू शकत नाही. तर अशा सर्व निर्बंधांमध्ये खाजगी कंपनी कार्यरत असते. खाजगी कंपनीसाठी वरील अटींची पूर्तता होणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. यापैकी जर कोणतीही अट पूर्ण केली नाही तर कंपनी सार्वजनिक कंपनी म्हणून समजली जाईल या प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हा शब्द असणे आवश्यक आहे. ही देखील खाजगी कंपनीसाठी घालून दिलेली मर्यादा आहे. खाजगी कंपनी ही भागांनी मर्यादित किंवा हमीने मर्यादित अथवा अमर्यादित असू शकते. म्हणजे खाजगी कंपनी भागांनी मर्यादित, हमीने मर्यादित किंवा अमर्यादित या स्वरूपाची खाजगी कंपनी असू शकते. थोडक्यामध्ये खाजगी कंपनी जर म्हटलं तर खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचं वसूल भागभांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केलं जातं आणि जिच्या नियमावलीमध्ये अटी आणि नियम घालून दिलेले आहेत की ज्या खाजगी कंपनीमध्ये भागधारक आपल्या भागांचं हस्तांतरण सहजरित्या करू शकत नाहीत. किमान सभासद संख्या 2 किंवा जास्तीत जास्त 200 पर्यंतच या खाजगी कंपनीमध्ये सभासद संख्या असावी आणि खाजगी कंपनीला
भाग किंवा प्रतिभूतींची विक्री ही सर्वसामान्य जनतेला सार्वजनिकरित्या आवाहन करून करता येत नाही. या सर्व नियमांमध्ये खाजगी कंपनीला काम करावं लागतं आणि खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित या प्रकारचा शब्द असणं लिहिणं गरजेचं आहे. या सर्व प्रकारच्या खाजगी कंपन्या ह्या भागांनी मर्यादित, हमीने मर्यादित किंवा अमर्यादित असू शकतात. या सर्व प्रकारची वैशिष्ट्ये आपण या खाजगी कंपनीची लक्षात घ्यायची आहेत. मालकीच्या आधारावरती दुसरा जर आपण प्रकार बघितला की सार्वजनिक कंपनी. कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 71 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी होय. म्हणजे जी कंपनी खाजगी नाही आहे ती सार्वजनिक कंपनी मानली जाते. सार्वजनिक कंपनीचे जर वैशिष्ट्य आपण बघितले तर त्यामध्ये भाग हस्तांतरणावर कोणत्याही प्रकारची मर्यादा त्यामध्ये घालून देण्यात आलेली नाही आहे. कुठल्याही प्रकारे भागधारक आपल्या भागांचं हस्तांतरण स्वेच्छेने आणि केव्हाही करू शकतात या प्रकारचा नियम यामध्ये आहे. कंपनी स्थापनेसाठी किमान 7 व्यक्तींची आवश्यकता असते. म्हणजे खाजगी कंपनीसाठी किमान 2 व्यक्ती आवश्यक असतात, मात्र सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 व्यक्तींची आवश्यकता असते. हे मात्र लक्षात घ्यायचे. सार्वजनिक कंपनीचे किमान वसूल भाग भांडवल नियमावलीमध्ये नमूद केल्याप्रमाणेच असलं पाहिजे आणि ठेवी स्वीकारण्याबाबत कंपनीस कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. हे आपण लक्षात घ्यायचे. म्हणजे सभासद संख्येच्या बाबतीत जर आपण सार्वजनिक कंपनीबद्दल जर बघितलं तर कमीत कमी 7 सभासद या सार्वजनिक कंपनीसाठी आवश्यक असतात आणि जास्तीत जास्त अमर्याद या प्रकारे भाग सभासद संख्या आपण यामध्ये ग्राह्य धरायची. तर मालकीच्या आधारावरती आपण अभ्यासतो आहोत खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि तिसरा जो प्रकार आहे की एक व्यक्ती कंपनी. की कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 62 नुसार एक व्यक्ती कंपनी म्हणजे ज्या कंपनीची सभासद संख्या ही एकच असते तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. ही खाजगी मर्यादित कंपनी सारखीच असते, परंतु तिला खाजगी कंपनीच्या सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणे आणि त्यांचे पालन करणे बंधनकारक नसते. जोपर्यंत कायद्यामध्ये किंवा नियमामध्ये बदल होत नाही तोपर्यंत ती एक व्यक्ती कंपनीच राहते. कारण एक व्यक्ती कंपनी हा व्यवसाय संघटनेचा एक चांगला प्रकार आहे की ज्यामध्ये कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या सभासदाची जबाबदारी त्याने गुंतवलेल्या भांडवलाच्या मर्यादित स्वरूपाची मांडली जाते. एक व्यक्ती कंपनीच्या संचालकांची संख्या ही एक किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तिला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याची देखील आवश्यकता नसते. अशा प्रकारची एक व्यक्ती कंपनी हा देखील एक मालकीच्या आधारावरती विचारात घेतला जाणारा प्रकार की ज्यामध्ये आपण मालकीच्या आधारावरती 3 प्रकार कंपन्यांचे बघितले: खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी. या सर्व पद्धतीने आपल्याला मालकीच्या आधारावर दुसरा जो कंपनीचा प्रकार आहे तो लक्षात आला असेल. तिसरा जो काय प्रकार आहे की जबाबदारीच्या आधारावर कंपनीचा प्रकार. त्यातील पहिला प्रकार आहे की भागांनी मर्यादित कंपनी. हा कंपनीचा जो काय प्रकार आहे की सर्वसामान्य प्रकार आहे की ज्यामध्ये कलम 2 उपकलम 22 नुसार कंपनीच्या सभासदाची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी मर्यादित असते. म्हणजे भागांची जबाबदारी किंवा भागांनी मर्यादित कंपनी म्हणजेच काय, कंपनीच्या सभासदाची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकी मर्यादित असते. अशा कंपनीला भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात. म्हणजे ज्यावेळेला भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात की ज्या भागांची त्यांनी खरेदी केली आहे त्या भागांच्या दर्शनी मूल्य इतकी त्या भागधारकाची जबाबदारी कशी असते, मर्यादित असते. अशा कंपनीला भागांनी मर्यादित कंपनी म्हणून ओळखलं जातं. कंपनीचे अस्तित्व असेपर्यंत जर भागधारकांनी रक्कम पूर्ण भरली नसेल तर ती देण्याची जबाबदारी ही भागधारकांवरती असते. म्हणजे कंपनीचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत भागधारकांनी घेतलेल्या भागांची रक्कम जर त्या ठिकाणी जमा केली नसेल तर अशा पूर्ण रकमेची जबाबदारी ही या सर्व भागधारकांची असते, भागधारकांवर असते. अलीकडील काळामध्ये मर्यादित दायित्व असलेल्या भागांची किंवा सार्वजनिक व खाजगी कंपन्या अधिक लोकप्रिय झालेल्या दिसून आलेल्या आहेत. साधारणतः भागांनी मर्यादित या ज्या काही कंपन्या आहेत या अधिक लोकप्रिय झालेल्या आहेत हे आपण लक्षात घेतो. जबाबदारीच्या आधारावर दुसरा प्रकार जर आपण बघितला तर हमीने मर्यादित कंपनी. कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 21 नुसार कंपनीच्या घटनापत्रकामध्ये विसर्जनासमयी बाह्य देणी देण्यासाठी, बाह्य देणी म्हणजे इतरांची जी काही देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडली तर कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाईची हमी देईल किंवा करेल याबद्दल स्पष्ट उल्लेख केला जातो. त्या कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असे म्हटलं जातं. म्हणजे जर कंपनीला जर एखाद्या देयतेला जर सामोरं जावं लागत असेल, बाह्य देणी जर कंपनीला द्यायची गरज पडत असेल, कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेला, कंपनीचा व्यवसाय बंद करते वेळेला जर कंपनीला भांडवलाची कमतरता जर भासली, पैसा जर त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असेल तर तो पैसा कंपनी सभासदांकडून वसूल करू शकते. कंपनी त्या रकमेपर्यंतची जी रक्कम असेल तिची भरपाई देण्याची हमी ही सभासदांकडून घेते. अशा कंपनीला हमीने मर्यादित कंपनी म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारच्या कंपन्या प्रामुख्याने कला, क्रीडा, संस्कृती, धर्मादाय इत्यादींच्या विकासासाठी स्थापन केल्या जातात आणि व्यवसाय करून नफा मिळवणं हे या संस्थेचं मात्र काय नसतं, उद्दिष्ट नसतं. याला म्हणायचं आहे हमीने मर्यादित कंपनी. हमीने मर्यादित कंपनी लक्षात आलं तुमच्या की
कंपनीच्या विसर्जना वेळेला बाह्य देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता जर अपुरी पडत असेल तर कंपनीच्या सभासदांना काही ठराविक रकमेपर्यंतची जी काय हमी आहे, ठराविक रकमेपर्यंतची जी काही नुकसान भरपाई किंवा जी भरपाईची हमी आहे ती सभासदांकडून घेतली जाते आणि तिचा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये केला होतो. त्या कंपनीला हमीने मर्यादित कंपनी म्हणून ओळखला जातं. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि जबाबदारीच्या आधारावरती तिसरा प्रकार आपण अभ्यासला की अमर्यादित कंपनी, की कलम 2 उपकलम 92 नुसार की ज्या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी म्हणजेच देयता, की ज्याला तुम्ही लायबिलिटी म्हणता, देणेदारी म्हणता, ज्या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते तिला अमर्यादित जबाबदारी असलेली कंपनी म्हणून ओळखलं जातं. व्यावसायिक देणी देण्यासाठी भागधारक पूर्णपणे या ठिकाणी जबाबदार धरले जातात. या कंपन्या खाजगी, सार्वजनिक अथवा एक व्यक्ती कंपनी देखील असू शकतात. म्हणजे जर कंपनीची जर देणी द्यायची असेल, कंपनीला विसर्जनाच्या वेळेला जर काही बाह्य देणी द्यायची असतील तर अशा वेळेला भागधारकांच्या वैयक्तिक मालमत्ता देखील ती देणी देण्यासाठी वापरण्याची शक्यता असते, वापरली जाते. आणि म्हणूनसाठी अमर्यादित कंपनीची देणी देण्यासाठी भागधारकांच्याही वैयक्तिक मालमत्ता वापरल्या जातात, विचाराधीन घेतल्या जातात. या जबाबदारीला अमर्यादित कंपनी म्हणून देखील यामध्ये लक्षात घ्यायचे. तर जबाबदारीच्या आधारावरती या 3 प्रकारांनी आपण कंपन्यांचे प्रकार अभ्यासले. भागाने मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी, कलम 2 उपकलम 92 याप्रमाणे. त्यानंतर कंपनीचा चौथा प्रकार आपण जर अभ्यासला की नियंत्रणाच्या आधारावरती कंपनी किंवा नियंत्रणाच्या आधारावरती कंपनी प्रकार, की ज्याला भागधारणेच्या आधारावरती देखील कंपनी म्हणून ओळखला जातं, की ज्यामध्ये धारण कंपनी आणि दुय्यम कंपनी असे 2 प्रकार यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. की जेव्हा एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते, नियंत्रण प्रस्थापित करते, असं नियंत्रण करणारी कंपनी म्हणजे धारक कंपनी होय. म्हणजे जेव्हा एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करते, दुसऱ्या कंपनीवरती नियंत्रण ठेवते, अशा कंपनीला धारक कंपनी म्हणायचे. आणि दुसरी कंपनी की नियंत्रणाच्या आधारावरती असलेली की जिला दुय्यम कंपनी म्हणायचे. म्हणजे धारक कंपनी म्हणजे तिला आपण होल्डिंग कंपनी म्हटलं तरी चालेल. आणि दुसरी कंपनी की जिला म्हणायचे की ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी होय. या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग भांडवल हे धारक कंपनीने धारण केलेलं असतं. किंवा अशी कंपनी की जिला सर्व संचालकांची अथवा बहुतांश संचालकांची नियुक्ती अथवा बडतर्फी त्यामध्ये करता येते. म्हणजे धारक कंपनी आणि दुय्यम कंपनी अशा नियंत्रणाच्या आधारावरती कंपन्यांचे देखील 2 प्रकार पडतात. सोबतच आपण इतर प्रकार जर कंपन्यांचे अभ्यासले तर त्यामध्ये आपल्याला लक्षात घेता येईल की सरकारी कंपनी, कलम 2 उपकलम 45 नुसार सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिचं 51% पेक्षा जास्त वसूल भागभांडवल खालीलप्रमाणे धारण केलेलं असतं. म्हणजे साधारणपणे एखाद्या कंपनीमध्ये सरकारचे जर 51% पेक्षा जास्तीचे भाग असतील, जास्तीचे भाग जर त्या सरकारने जर धारण केले असतील तर अशा कंपनीला सरकारी कंपनी म्हणून ओळखलं जातं. साधारणतः केंद्र सरकार किंवा राज्य सरकार, अंशतः केंद्र सरकार किंवा अंशतः राज्य सरकार किंवा सरकारी कंपनीची दुय्यम कंपनी. सरकारी कंपनी ही खाजगी अथवा सार्वजनिक कंपनी असू शकते. या कंपनीची नोंदणी ही कंपनी कायदा 2013 नुसार करणं बंधनकारक असतं. सरकारी कंपन्यांची जर उदाहरणं आपण बघितली तर हिंदुस्तान मशिनरी टूल्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ लिमिटेड किंवा इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन ही जर आपण बघितली तर ही सरकारी कंपन्यांची उदाहरणं आहेत. सरकारी कंपनी म्हणजे काय की अशी कंपनी की जिचं भाग भांडवल किंवा जिचे 51% पेक्षा जास्त वसूल भाग भांडवल हे केंद्र सरकारने धारण केलं आहे, राज्य सरकारने धारण केलं आहे किंवा अंशतः केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने धारण केलं आहे किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची किंवा सरकारी कंपनीची जी काही दुय्यम कंपनी आहे त्यांनी धारण केलं आहे. अशा कंपनीला सरकारी कंपनी किंवा सार्वजनिक कंपनी किंवा सरकारी कंपनी म्हणून ओळखलं जातं. सरकारी कंपनीचे जर आपण उदाहरणं बघितली तर हिंदुस्तान मशिनरी टूल्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या सर्व प्रकारची उदाहरणं आपण सरकारी कंपनी म्हणून लक्षात घेऊ शकता. त्यानंतर विदेशी कंपनी, सरकारी कंपनी हा इतर प्रकारांमध्ये आपण अभ्यासतोय. कंपनीच्या प्रकारांमध्ये विदेशी कंपनी म्हणजे काय की विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे परंतु तिचा व्यवसाय मात्र भारतामध्ये सुरू आहे, अशी कंपनी की जिला विदेशी कंपनी म्हणायचे. अशी कंपनी की जिचा जो व्यवहार आहे, तिचा व्यवसाय आहे भारतामध्ये आहे परंतु तिची नोंदणी काय झाली आहे, भारताच्या बाहेर झाली आहे, विदेशामध्ये झालेली आहे, इतर देशांमध्ये झाली आहे. विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे परंतु तिचा व्यवसाय मात्र भारतामध्ये आहे. अशा कंपनीला तुम्हाला विदेशी कंपनी म्हणून लक्षात घ्यायचे. उदाहरणार्थ नेस्ले इंडिया लिमिटेड, बाटा इंडिया लिमिटेड,
व्हर्लपूल कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व प्रकारच्या ज्या विदेशी कंपन्या आहेत की ज्यांची नोंदणी भारताबाहेर झाली आहे मात्र व्यवसाय भारतामध्ये आहे, अशा विदेशी कंपनीला आपण यामध्ये लक्षात घेतलं आहे. त्यानंतर निष्क्रिय कंपनी की ज्या कंपनीची नोंदणी भविष्यकालीन प्रकल्पासाठी केले जाते किंवा व्यवसाय करत नसेल किंवा मागील 2 वर्षापासून लेखापुस्तके किंवा ताळेबंद तयार करत नसेल, तसेच वार्षिक विवरणपत्रक तयार करत नसेल, तर अशी कंपनी निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केली जाऊ शकते. हा निष्क्रिय कंपनीचा देखील प्रकार आपण लक्षात घ्यायचा आहे. आणि सूचीबद्ध कंपनी जर पुढचा प्रकार अभ्यासला तर ज्या कंपनीने आपल्या भागांची नोंद मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये केलेली आहे अशी कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी होय. अशी कंपनी सार्वजनिक मर्यादित कंपनी असू शकते. जेव्हा कंपनी भाग विक्रीस काढते त्यावेळी देशातील एका किंवा अनेक मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये विक्रीस काढलेल्या भागांची नोंद त्यामध्ये केली जाते. आणि भागबाजारामध्ये नोंदणी केलेल्या कंपन्यांना कंपनी कायदा व भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाने घालून दिलेल्या ज्या काही अटी आहेत की ज्याला आपण सेबी म्हणूयात, सर्व मार्गदर्शक तत्व आणि अटींचं तरतुदींचं पालन त्यामध्ये करणं आवश्यक असतं. त्याला सूचीबद्ध कंपनी म्हणून लक्षात घ्यायचं. त्यानंतर लहान किंवा छोटी कंपनी कायद्यानुसार जर आपण बघितलं तर कलम 2 आणि उपकलम 85 नुसार लहान कंपनी म्हणजे जी सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे, जिचं वसूल भागभांडवल हे 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा जास्त नसेल किंवा तिच्या शेवटच्या नफा तोटा खात्यानुसार वार्षिक उलाढाल ही 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा अधिक नसेल. लहान कंपनीमध्ये एक व्यक्ती, कंपनी, खाजगी कंपनी किंवा सार्वजनिक कंपन्यांशिवाय इतर कंपन्यांचा समावेश होतो. म्हणजे लहान कंपनी, छोटी कंपनीचा देखील आपण यामध्ये अर्थ लक्षात घेतला आहे. आणि सर्वात शेवटचा जर आपण किंवा सहयोगी कंपनी आपण त्याला म्हणूयात. सहयोगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते, जे नियंत्रण दुसऱ्या कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असतं. म्हणजे सहयोगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचं नियंत्रण असतं. एका व्यवसाय संस्थेवरती दुसऱ्या व्यवसाय संस्थेचं नियंत्रण असतं की जे नियंत्रण कंपनी किंवा दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असतं. सहयोगी कंपनीवर दुसऱ्या कंपनीचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो. म्हणजे एकूण भागभांडवलाचे किमान 20% जास्त भागभांडवल धारण केलेलं असतं किंवा करारानुसार व्यावसायिक निर्णयावर नियंत्रण असतं. अशा प्रकारची कंपनी की ज्याला सहयोगी कंपनी म्हणून आपण लक्षात घेतो. आणि सर्वात शेवटचा कंपनी प्रकार जर आपण बसला तर नफ्यासाठी नसलेली कंपनी, कलम 8 नुसार अशा कंपन्या नोंदवलेल्या असतात की ज्याला म्हणायचे नफ्यासाठी नसलेली कंपनी. तर अशा एकूण कंपन्यांचे प्रकार आपण या ठिकाणी बसले आहेत. साधारणतः सर्व कंपन्यांचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी लक्षात आले असतील. स्थापनेच्या आधारावरती, मालकीच्या आधारावरती, जबाबदारीच्या आधारावर, नियंत्रणाच्या आधारावर आणि इतर कंपन्यांचे प्रकार की ज्यामध्ये सरकारी कंपनी, विदेशी कंपनी, निष्क्रिय कंपनी, सूचीबद्ध कंपनी, सहयोगी कंपनी आणि नफ्यासाठी नसलेली कंपनी अशा विविध कंपन्यांचे आपल्याला प्रकार समजले असतील. निश्चितपणे कंपन्यांचे जे काय प्रकार आहेत ते कशा प्रकारे विभागलेले आहेत, विस्तारलेले आहेत ते आपण यामध्ये लक्षात घेतलेलं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत साधारणतः जो काही दुसऱ्या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो यामध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.